सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्र हो. भयाचं भूत. भूताचं नाव ऐकताच आपण सगळे घाबरतो, पण घाबरायची गरज नाहीये. नेहमी तुम्ही ऐकलं असेल, लहान मुलांच्या जगातील काही काल्पनिक हिरो असतात आणि काही विलन देखील असतात. विलन कळलं ना? हिंदी सिनेमात हिरो ज्याला मारतो, हो ना? काल्पनिक असल्यानंतरही ह्या पात्रांचं मुलांचे मन आणि मस्तिष्कावर खूप मोठा प्रभाव पडतो. मनोवैज्ञानिक भाषेमध्ये याला इल्युजन म्हटलं जातं. काय? इल्युजन. आपलं हे मस्तिष्क आहे ना, कल्पनांचं भ्रम आपल्या अवतीभवती तयार करत असतो. हो, आणि ह्याच इल्युजनमुळे आपण काल्पनिक परिस्थितींना खरं समजून घाबरून जातो. जसं अंधाराची भीती. तुमच्यापैकी काही मुलं अंधारात जायला घाबरत असतील ना, पण घाबरण्याची गरज नाहीये. उंचीची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते, अथवा अन्य कोणत्याही प्रकारची भीती. हे सगळं आहे ना, आपल्या मनाचे भाव असतात. ह्याला आपल्याला घाबरायची काही गरज नाहीये. खरं तर यांना समजण्याची गरज आहे. थोडी समजदारी आणि शिक्षा, हे दोघे आपली ह्या भीतीपासून सोप्या पद्धतीने सुटका करू शकतात. तर चला, भयाच्या ह्या भूताला आपण समजदारीच्या शस्त्राने हरवूयात आणि जीवनात अभय बनूयात. धन्यवाद. घाबरट सरल, प्लास्टिकच्या किड्याला पण घाबरलास तू? मम्मी, ताई मला परत घाबरवतेय. तू घाबरतोस म्हणूनच तर तुला घाबरवण्यात मजा येते. तुला कोणी घाबरवलं ना, तेव्हा तुला नीट समजेल. पण मी घाबरणारच नाही. मी तुझ्यासारखी मुळीच घाबरट नाहीये. ठीक आहे, मी घाबरटच आहे. म्हणजे तू मान्य करतोयस की तू घाबरट आहेस? मम्मी मम्मी, मी थोडा वेळ माझ्या मित्रांबरोबर खेळायला जाऊ? ठीक आहे, पण जास्त वेळ नाही लावायचा हा. आणि हो, येताना दुधाचं पॅकेट पण घेऊन ये हा. ठीक आहे मम्मी, आणीन मी.
टू 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 टू. रोहन रोहन किती घाबरतेस रे तू. तुझ्यामुळे मी पै झाले या दोघांची. पाहिलंस, मी सांगितलं होतं ना, हा नक्की घाबरेल. आता तुला आम्हाला आईस्क्रीम द्यावंच लागेल. भीती एक असा शब्द जो प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी जोडलेला असतो, पण खूप वेळा पाहिलं जातं की लोकांवर हा भारी होत असतो आणि लोक काही जास्तच घाबरतात. ते आपल्या विचारांनी काम करणं बंद करू लागतात आणि मग दुसरे त्यांच्या या कमजोरीचा फायदा उचलतात किंवा मग त्यांची मस्करी करतात, जसं की आता सरल बरोबर झालं. हो हो, उद्या येईन मी नक्की. हा, ओके, बाय. काय झालं सरल? काय झालं? दूध नाही आणलंस? अरे झालंय काय? असं परत बिल्डिंगच्या मुलांनी तुला घाबरवलं हो ना? सगळे माझ्या बरोबरच असं का करतात मम्मी? मी तर गपचूप दूध घेऊन येत होतो. पायऱ्यांवर त्यांनी मला भूत बनून घाबरवलं. माझ्या हातातून दुधाचं पॅकेट पडून फाटलं. काही हरकत नाही, मी त्या मुलांना समजावेन. हा, ते तुला नाही घाबरवणार. आता तू पटकन फ्रेश होऊन घे, मी तुम्हा दोघांसाठी जेवण वाढते. हा, चल शुभी, लवकर ये. चल. 2 मिनिटं आई. हा हा, लवकर ये. चल सरळ पटकन. मम्मी मम्मी उठ ना. हम्म, मम्मी मला वॉशरूमला जायचंय. अरे मग जा ना. मम्मी मला भीती वाटते. प्लीज तू पण चल ना. चल. आपल्याच घरात कोणी घाबरतं का कधी? चल. जा. मम्मी हम्म, नाही, काही नाही. सहज चेक करत होतो. तू बाहेर आहेस ना? हो रे, इथेच आहे. सरल, सरल, सरल उठ बेटा. चल बेटा, उठ लवकर. सरल उठ. सरल, अगं झोपू दे ना मम्मी. आज तर संडे आहे ना. संडे आहे तर काय झालं? पूर्ण दिवस झोपायचं का? पप्पांना पण तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू उठलाच नाहीस. पप्पांचा फोन आला होता. मग तू मला उठवलं का नाहीस? किती उठवलं, पण तू हलायला पण तयार नव्हतास माहितीये. पप्पा केव्हा येत आहेत? 10-12 दिवसानंतर. मी पप्पांकडे गिटार मागवली होती. कदाचित त्यासाठीच फोन केला असेल त्यांनी. त्यांना काही विचारायचं असेल मला. हरकत नाही, ते परत कॉल करतील. आता तू लवकर फ्रेश हो बघू. आज मी तुझ्यासाठी आलूचे पराठे बनवणार आहे.
वा मम्मी, आलूचे पराठे. हो, आणि त्यानंतर आपल्याला सामान पॅक करायचंय. पप्पा सांगत होते 5-6 दिवसानंतर आपल्याला नवीन घरात शिफ्ट व्हायचंय. तिकडे त्यांनी सगळी अरेंजमेंट केलीये. वा मम्मी, नवं घर. मी पटकन फ्रेश होऊन येतो. गुड बॉय. मम्मी, 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 मम्मी. अरे याला काय झालं? मम्मी, हा? मम्मी तिथे भूत आहे. अरे मम्मी, कुठे? मम्मी अगं तू चल ना. मम्मी, अरे बेटा, मम्मी तिथे 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 भूत आहे. हे बघ. अरे हे पण बघ, कुठे इथे. भूत? शुभी, अगं मी तुला किती वेळा सांगितलंय ह्याला नको घाबरूस म्हणून. तुला जराही समजत नाहीये का? पण मम्मी, मी याला घाबरवलंच नाही. हा स्वतः छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत राहतो. ह्याचं नाव सरळ नाही, घाबरट उंदीर असायला हवं होतं. शुभी, सरळ 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 बेटा, सरळ सरळ माझं ऐक तर. सरळ बेटा, माझं ऐक ना जरा. सरळ, काही हरकत नाही. सरळ, तुला भास झाला असेल बेटा. तू माझी समजूत करण्यासाठी असं म्हणतेस ना? खरं म्हणजे तुला पण माहित आहे की मी घाबरट आहे. नाही बेटा, तुला माहित आहे सरळ, वास्तवात भीती नावाचं काही नसतंच. आपल्याला आपला मेंदू जे सांगतो आपण तेच मानत असतो. समज जर अंधारामध्ये आपल्यावर एखादी दोरी पडली तर आपण लगेचच दोरीला साप समजतो. एका सेकंदासाठी पण आपण असा विचार नाही करत की ती दोरी पण असू शकते. मग आपला मेंदू तेच मान्य करतो आणि आपण घाबरून जातो. मग लाईट आल्यावर आपल्याला आपल्या मूर्खपणावर हसू येतं. खरं आहे ना? अशाच तऱ्हेने जर तू पण परिस्थितीला आधी बघशील, समजशील, मग रिॲक्ट करशील तर तुला कुणीच घाबरू नाही शकत. तू घाबरतोस ह्यासाठी सर्वांना तुला घाबरवायला मजा वाटते. जर तू पण परिस्थितीचा पूर्ण कॉन्फिडन्सने सामना करशील ना तर तुला कुणीच घाबरू नाही शकत. हो ना? कोणाला काही समजावणं पण एक कला आहे आणि आईला या कलेत सर्वात हुशार मानलं जातं. कधी समजावून, लाड करून, तर कधी थोडं घाबरवून आपली गोष्ट समजवूनच देते. पण खरं शिक्षण तेव्हा पूर्ण होतं जेव्हा मुलं त्यांच्या समजावलेल्या गोष्टीचा योग्य वेळेवर उपयोग करतात. आज तुझा बर्थडे आहे का? मग ही कॅन्डल घेऊन का फिरतेस? आता मला कोणीच घाबरू शकत नाही. मी आधी सिच्युएशन बघतो, समजून घेतो आणि मग रिॲक्ट करतो. आता मला कोणीच घाबरू शकत नाही. तुम्ही सर्व पण नाही घाबरू शकत मला. आणि हो, मला घाबरवण्याचा प्रयत्न पण करू नका, नाहीतर परत असं कराल ना तर कदाचित तुमचा असाच बकरा बनेल. आणि ते जो अरे हा, ते जो कुठे आहेत? अरे याला असं अचानक काय झालं? ही नोबिता आज अचानक डोरेमॉन कसा बनला? हो, आम्ही नव्या घरात आलोय. सर्व सामान असंच पसरलेलं आहे. हळूहळू आवडतोय. आणि हो, तुम्ही लवकर या हा. खूप दिवस झालेत बघा. ठीक आहे, या. ओके, फोन ठेवते. बाय. शुभी, तू जरा इकडचं बघ हा. बाहेरचा फ्लोर खूपच घाण झालाय. मी जरा साफ करून येते. दीदी, तुला माहित आहे का, आज मॅडमने आम्हाला इलेक्ट्रिक कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि नॉन कंडक्टरवर प्रोजेक्ट बनवायला सांगितलंय. त्यांनी तर सर्व समजवलंय. आता तू माझी मदत करशील ना प्रोजेक्ट बनवायला?
हो हो करूया, आधी सफाई करूया. हा अरे बापरे, अजून किती काम बाकी आहे. ही बाई कधी येणार आहे कोणास ठाऊक. मी तर थकून गेले सर्व करता करता. किती घाण आहे इथे. रे देवा. नमस्ते मॅडम. कोण? मला सुपरवायझर साहेबांनी पाठवलंय साफसफाईसाठी. अरे बाई, मी केव्हापासून तुझी वाट पाहते. ऐक, ही लादी खूपच घाण झालीये. आधी तू ही साफ कर. बाकीचं मी नंतर सांगते तुला. हे आधी साफ कर बघू. ठीक आहे मॅडम, मी चल, चल, करते लवकर. साफ. काय झालं? मम्मी एक मिनिट. पाण्यामध्ये करंट असू शकतो. बेटा, सरळ आरामात रे. अरे सांभाळून. बाई, 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 हिला पालथी कर, लवकर कर. बाई, अरे हिचे तर पल्स ऐकू येत नाहीयेत. ताई, स्काउट गाईड मध्ये तुला फर्स्ट एड द्यायला शिकवलंय ना? हो, कार्डियक स्ट्रोक पण असाच दिला जातो. एक मिनिट, असंच काहीतरी करायचं असतं. 1 2 3 1 2 3 1 2 3. बाई, 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 उठ 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 बाई, उठ 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 बाई, उठ उठ उठ. आज जर या बाईला काही झालं असतं ना, तर आपण काय केलं असतं शुभी? हो मम्मी, जर सरलने इमर्जन्सी समजून आज आपल्याला नसतं थांबवलं तर आज आपण दोघीही हॉस्पिटलमध्ये असतो. थँक्यू बेटा. आज तुझ्यामुळे फक्त बाईचाच नाही, आम्हा सर्वांचा जीव वाचला. बेटा, परिस्थितीला बघायचं, समजायचं, मग रिॲक्ट करायचं, ही गोष्ट मीच तुला समजावली होती. पण घाबरल्यामुळे मी स्वतःच विसरून गेले होते. शुभीने जे काही पण केलं ते माहीत असून सुद्धा ते करू शकली नसती जर तू तिला योग्य वेळी आठवण करून दिली नसतीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. मी टू छोटू. मग पाहिलं तुम्ही, कशा तऱ्हेने घाबरट मुलामधून एक साहसी मुलगा बनून समोर आला. फक्त गरज होती तर त्याच्यामधली भीती संपून जाण्याची. जी गोष्ट सरलच्या आईने यासाठी समजावली होती की त्याने छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं बंद करावं. त्या गोष्टीला स्वतःच्या जीवनात उतरवून सरलने घटना घडण्यापासून वाचवलं. तर गरज आहे आपल्याला आतील भीती समाप्त करून अभय बनण्याची.